कायदे असतील त्या कायद्यासंदर्भात कोर्टात दाखल करताना ज्या अडचणी दस्त नोंदणी असेल त्याबाबतच्या अडचणी किंवा ट्रायल चालवत असताना अशा बाबतच्या अडचणी काय येतात किंवा काय शिकलं पाहिजे, काही नवीन अमेंडमेंट्स आहेत या संदर्भात आपण आजपासून लेक्चर सिरीजला सुरुवात करत आहोत. तर त्या लेक्चर सिरीजला सुरुवात करत असताना आजचं लेक्चर हे नोंदणी कायद्याच्या संदर्भात दस्त नोंदणी कसा करावा किंवा त्यामध्ये यामध्ये अडचणी या संदर्भात वडगाव न्यायालयात वकिली करणारे सिनियर वकील सर गोयल सर हे आपणास मार्गदर्शन करणार आहे. तर तुम्ही सरांना विनंती केली त्यानुसार सरांनी आम्हाला होकार दर्शवला की मी लेक्चर द्यायला तयार आहे. त्याबद्दल सर इथं उपस्थित राहिले. सरांचे मी वडगाव बार असोसिएशनचे आभार मानतो. तसेच सरांचा सन्मान करण्यासाठी वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोलके साहेब, ॲडव्होकेट प्राजोचे सर यांना विनंती करतो की आपण गोयल सरांचा रोप देऊन सत्कार करायचा. भरपूर जागा आहे. नमस्कार सर्व मित्रांनो, मला आज वडगाव बार असोसिएशन तर्फे रजिस्ट्रेशन ॲक्टवरती काही बोलण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून मी आपले अध्यक्ष आणि संपूर्ण बॉडीचा मी आभारी आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन ॲक्ट आपण ज्यावेळेला वाचतो किंवा रजिस्ट्रेशन ॲक्टखाली आपण ज्यावेळेला काम करतो, पण मला वाटत नाही की रजिस्ट्रेशन ॲक्टवरती आपण अभ्यास करतो. ज्यावेळेला रजिस्ट्रेशन ॲक्टखाली आपण डॉक्युमेंट जाऊन नोंदवतो, पण रजिस्ट्रेशन ॲक्टच्या तरतुदी आपण कोणीच वाचत नाही. एकाचा फॉर्मॅट काढायचा, दुसऱ्याचा फॉर्मॅट त्याच्यामध्ये नाव पत्ते चेंज करायचं, प्रॉपर्टी करायचं. प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काही वेगळ्या उणिवा असतात. त्या सगळ्या आपण बघून जर रजिस्ट्रेशन ॲक्टप्रमाणे जर डॉक्युमेंट नोंदवला तर सर्वेश्वर आपल्याला कधीच अडू शकत नाही, हे माझं असं म्हणणं आहे. आपण रजिस्ट्रेशन ॲक्ट ज्यावेळी वाचतो ह्याच्या आधी आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट वाचला पाहिजे, त्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट वाचला पाहिजे आणि तिसरी स्टेज म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्ट. कोणताही ज्या वेळेला आपण जमिनीचा व्यवहार करतो तो जमिनीचा व्यवहार इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट प्रमाणे होतो. म्हणजे ज्या वेळेला समजा एक घेणारा आणि देणारा असतो, विकणारा पहिले ऑफर देतो आणि घेणारा ती ऑफर एक्सेप्ट करतो. म्हणजे काय झालं, ऑफर दिली मग त्यांनी एक्सेप्टन्स दिलं, मग तिथं प्रॉमिस झालं. प्रॉमिस झाल्यानंतर कन्सिडरेशन फिक्स होतं. ज्यावेळेस कन्सिडरेशन फिक्स झालं तर ते ॲग्रीमेंट होतं. हे आपल्या सगळ्यांना आपण कॉलेजमध्ये वाचलेलं आहे. आणि ज्यावेळेस ॲग्रीमेंट होतो आणि जर तो ॲग्रीमेंट एन्फोर्सेबल बाय लॉ असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि असा जर कॉन्ट्रॅक्ट झाला जमिनीच्या संदर्भामध्ये, मग तो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट प्रमाणे ती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या सेक्शन 5 मध्ये काय दिलेलं आहे की ज्यावेळेला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ट्रान्सफर होत असतो तर वन लिव्हिंग पर्सन ट्रान्सफर्स द प्रॉपर्टी टू द अदर लिव्हिंग पर्सन फॉर कन्सिडरेशन टू बी पेड ऑर पेड किंवा पार्टली पेड ऑर टू बी पेड पार्टली. आणि पुढे काय म्हटलेलं आहे की अशा वेळेला त्याचा जो पोझिशन आहे तो ट्रान्सफर केला पाहिजे, ओनरशिप ट्रान्सफर केली पाहिजे. हे झालं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट प्रमाणे. परंतु आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट हे न वाचता आपण डायरेक्ट रजिस्ट्रेशन ॲक्ट प्रमाणे डॉक्युमेंट नोंदवतो. आता ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन ॲक्टची कामं सुरू होतात, म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्टचे प्रोसिजर चालू होतात. रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये एकूण 15 टॉपिक आहेत, 15 पार्ट आहेत. त्याच्यामध्ये पार्ट नंबर 4 जो आहे आणि 3 आणि 4 हे जे आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पार्ट 3 मध्ये काय म्हटलेलं आहे, रजिस्ट्रेबल डॉक्युमेंट्स. जे डॉक्युमेंट्स कंपल्सरी रजिस्ट्रेबल आहेत ते डॉक्युमेंट सब रजिस्टरला रजिस्टर करणे आवश्यकच आहे. आणि ह्याच्यामध्ये जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन 17 पासून 22 पर्यंतचे सेक्शन्स आहेत. सेक्शन 17 मध्ये असं सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट्स टू बी कंपल्सरीली रजिस्टर्ड. आता हे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, हे 5 प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत. पहिला एक तर गिफ्ट नेहमी रजिस्टर्ड केलाच पाहिजे. दुसरा, जर एखाद्या प्रॉपर्टीची किंमत 100 रुपये
किंवा 100 रुपयापेक्षा जास्त आहे तर असा डॉक्युमेंट रजिस्टर्ड केलाच पाहिजे. तिसरं काय म्हटलेलं, लीज. इयर टू इयर किंवा 1 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर तो डॉक्युमेंट रजिस्टर्ड झालाच पाहिजे. आणि दुसरं काय म्हटलं, डिग्री, ऑर्डर्स ऑर अवॉर्ड्स, ज्याची किंमत, ज्याच्यामध्ये किंमत 100 रुपये किंवा 100 रुपयापेक्षा जास्त असेल मग असा डॉक्युमेंट नोंदविलाच पाहिजे. त्यानंतर सेक्शन 17 मध्ये 17A त्याच्यामध्ये एक नवीन इन्सर्ट करण्यात आलेला आहे. तो केव्हा इन्सर्ट केलेला आहे, 24/9/2001 मध्ये इन्सर्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की ॲग्रीमेंट फॉर पोजेशन ऑर विदाउट पोजेशन जरी असेल तरी तो रजिस्टर्ड केला पाहिजे. हे जे 5 कंडिशन्स इथे दिलेले आहेत. पण सब रजिस्टर ज्यावेळेला तुम्ही सब रजिस्टरकडे जातात तो आपली कंडिशन दाखवतो. तो म्हणतो हे डॉक्युमेंट होणार नाही, हा खरेदीखत होणार नाही, हा डॉक्युमेंट मी घेणार नाही, अशा ज्यावेळेला तो सांगतो. आणि ती लिगल ज्यावेळेला तो डिमांड करत असतो, आपल्याला कायदा माहिती नसल्यामुळे तो आपल्याला कायदा शिकवतो. आपले तो शिकलेला असतो 12वी किंवा जास्तीत FY फर्स्ट इयर सेकंड इयर तरी केलेला असतो. आणि आपण LLBचे ज्ञानी माणसं आहेत, आपण LLB केलेले आहे, आपल्याला कायदा माहीत आहे, पण आपण रजिस्ट्रेशन ॲक्ट वाचलेलं नसतो आणि म्हणून त्याचा आपण ऐकतो आणि तो जसं सांगतो तसं आपण करतो. मित्रांनो, प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याची किती पद्धत आहे आपल्याला माहिती आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट प्रमाणे किती पद्धत आहेत सांगू शकता. सेल डीड, आपण काय म्हटलं, मृत्यूपत्र हे ट्रान्सफर मध्ये येत नाही. सेल, सगळ्यात महत्वाचं सेल, सेक्शन 53 पासून सेक्शन 56 पर्यंत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. त्यानंतर लीज, 58 पासून 104 पर्यंत आहे सेकंड सेक्शन. थर्ड लीज 106 पासून 117 पर्यंत आहे, हे लीज थर्ड तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार आहे एक्सचेंज डीड 118 ते 121. आणि पाचवा कोणता आहे, गिफ्ट 122 पासून 130 पर्यंत. आणि पुढचे जे सेक्शन्स आहेत 131 ते 137 ॲक्शनेबल क्लेम आहेत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये 137 सेक्शन्स आहेत, त्यातले हे जे आहे ना 130 पर्यंतचे मी जे सांगितले हे आपल्याला महत्त्वाचे आहेत. आणि 5 प्रकारे आपण प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो. आता एक नवीन जो आहे तो ह्याच्यामध्ये लिव्ह लायसन्स, तो सुद्धा कंपल्सरी रजिस्टर्ड केलाच पाहिजे असं सांगितलं. म्हणजे आपल्याला 6 प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी एक माणूस दुसऱ्याला ट्रान्सफर करतो. मग अशा परिस्थितीत संरक्षण तुम्हाला कसा नाही म्हणू शकतो, असा तो कधीच म्हणू शकत नाही. सेक्शन 17 जो आहे, आपण जर सेक्शन 17 वाचला त्याच्यामध्ये 4 कंडिशन अजून दिलेले आहेत. ते काय, सेक्शन 18, 19, 20, 21 आणि 22. जर समजा डॉक्युमेंट अशा लँग्वेजमध्ये आहे जी सब रजिस्टरला समजत नसेल मग सब रजिस्टर रिफ्यूज करू शकतो. तो सांगू शकतो याचा ट्रान्सलेशन आणा किंवा याच्याबरोबर एक ॲफिडेविट जोडा तर मी हा डॉक्युमेंट ॲक्सेप्ट करेल, अदरवाईज मी घेणार नाही. जर डॉक्युमेंट्समध्ये इंटरलिनिएशन्स असेल, इंटरलिनिएशन्स, इरेझन, ओव्हर रायटिंग अशा जर भानगडी असेल तर सब रजिस्टर डॉक्युमेंट तुमचा रिफ्यूज करू शकतो. पण इंटरलिनिएशन्स म्हणजे कसं, जर समजा असं 0 लावलेलं आहे आणि खाली आपण 0 अजून एक लावला तर तो 8 होईल. असे ज्यावेळेला डाऊटफुल आकडे असतात मग अशा वेळेला आपण त्याला इंटरलिनिएशन्स म्हणतो. आणि त्याला जर असं वाटलं की बाबा याच्यामध्ये अशी शक्यता होऊ शकते तर तो सांगू शकतो की तुम्ही शब्दामध्ये पण लिहा, पॉईंट क्लिअर करा तर मी हा डॉक्युमेंट एक्सेप्ट करतो. त्याच्यानंतर जर समजा डिस्क्रिप्शन ऑफ द प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित केलेलं नसेल, एक घर तुम्ही घेतलं त्याच्या 4 बाउंड्रीज तुम्ही दिलेलं नाही, त्याचं घर नंबर लिहिलेलं नाही, अशा परिस्थितीमध्ये संरक्षण तुमचा डॉक्युमेंट रिफ्यूज करू शकतो. मग त्याला ते कंडिशन्स पूर्ण केल्या तर करते. किंवा तुम्ही एखादा नकाशा लावला नाही असं मी म्हणतो तर तो डॉक्युमेंट रिफ्यूज करू शकतो. असे हे 4 कंडिशन्स याच्यामध्ये दिले ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स तो रिफ्यूज करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा टाइम पिरियड एक फॅक्टर आहे, तो चॅप्टर 4 मध्ये म्हटलेला आहे. सेक्शन 23 पासून 27 पर्यंतचे जे सेक्शन्स आहेत ते टाइम पिरियड बद्दल बोलतात. म्हणजे एखादा डॉक्युमेंट ज्या वेळेला एक्झिक्यूट केला जातो, एक्झिक्यूट करणं म्हणजे काय, लिहून घेणार, लिहून देणार, यांनी सह्या केल्या सगळं डॉक्युमेंट केल्यानंतर. आणि अटेस्टेशन म्हणजे काय, 2 साक्षीदार, कमीत कमी 2 साक्षीदार यांनी त्याला अटेस्टेशन केलं म्हणजे त्याला साक्षीदार म्हणून केले. ह्या जर कंप्लायन्स पूर्ण केल्या तर तो डॉक्युमेंट त्या तारखेनंतर, ज्या तारखेला तुम्ही सही केलेला आहे त्या तारखेपासून तुम्ही 4 महिन्याच्या आतमध्ये तो डॉक्युमेंट तुम्ही नोंदवायचा आहे. असा आपला हा कायदा सेक्शन 23 मध्ये दिलेला आहे. आणि जर समजा तुम्ही 4 महिन्याच्या आतमध्ये तो डॉक्युमेंट संरक्षणासमोर कुठं केला नाही
तर पुढील 4 महिन्याच्या आतमध्ये तो तुम्हाला पुन्हा सादर करता येईल, सब्जेक्ट टू कंडिशन. जी रजिस्ट्रेशन फी आहे त्याच्या 10 टाइम्स पेनल्टी तुम्हाला भरावी लागेल, तर तो डॉक्युमेंट एक्सेप्ट होईल. आता आयजीआरनी जेडीआरनी जे सांगितलेलं आहे की जर समजा 1 महिना उशीर झालेला असेल, 4 महिन्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये उशीर असेल तर 2.5 टाइम्स ऑफ द रजिस्ट्रेशन फीस ते घेतात आणि तो डॉक्युमेंट एक्सेप्ट होईल. त्यानंतर जर दुसरा महिना असेल तर 5 टाइम्स, तिसरा महिना असेल 7.5 आणि 4 महिने पूर्ण होत असेल तर मग 10 टाइम्स ऑफ द पेनल्टी. थोडक्यात जर समजा तुमची रजिस्ट्रेशन फी 10,000 रुपये येत असेल आणि तुम्ही 4 महिन्याच्या आतमध्ये तो डॉक्युमेंट त्याच्यासमोर सादर केलेला नाही, मग ही कंडिशन चालू होते पेनल्टीची, अदरवाईज होत नाही. आता मुद्दा येतो की आम्ही डॉक्युमेंट एक्झिक्यूट केला, त्याला डॉक्युमेंटला आपण स्टॅम्प ड्युटी पण स्टॅम्प ॲक्ट प्रमाणे भरली. स्टॅम्प ॲक्ट, इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 आणि महाराष्ट्राने आपला स्टॅम्प ॲक्ट बनवलेला आहे 1958, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958. आपण जर स्टॅम्प भरला तर तो डॉक्युमेंट स्टॅम्प भरल्यानंतर रजिस्ट्रेशनला सादर करायचा असतो. ती रजिस्ट्रेशन फी जाते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आणि स्टॅम्प जर असतो तो जातो स्टेट गव्हर्नमेंटकडे. आता मुद्दा असा आहे की जर आम्ही स्टॅम्प भरला आणि सब रजिस्टरने ॲक्सेप्ट केलं नाही तर काय तो डॉक्युमेंट कंप्लीट नाही आहे? तो डॉक्युमेंट कंप्लीट आहे. सब रजिस्टरने ॲक्सेप्ट केला नाही म्हणून तो डॉक्युमेंट इनकम्प्लीट होत नाही. लोकांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट असते की आपण स्टॅम्प भरलेला आहे आणि सब रजिस्टर आमचा डॉक्युमेंट ॲक्सेप्ट करत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे त्याच्यावर मी पुढे येतो. पहिले मी आता टाइम पिरियड फॅक्टर सांगितलेला आहे. ह्यानंतर ज्या वेळेला डॉक्युमेंट आपण प्रेझेंट करतो, सब रजिस्टरला जे राईट्स दिलेले आहेत ते काय काय राईट्स दिलेले आहेत, त्यांनी डॉक्युमेंट प्रेझेंट केल्यानंतर त्या डॉक्युमेंटवरती त्यांनी काय इन्क्वायरी केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, एक तर ज्या व्यक्तीने डॉक्युमेंट सादर केलेला आहे त्या व्यक्तीनेच त्याच्यावर सही केलेली आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर त्याच व्यक्तीने सही केलेली आहे तर त्या व्यक्तीची त्यांनी आयडेंटिटी कार्ड घ्यावं, त्याची फोटो घ्यावा, असं सेक्शन 32, 33, 34 मध्ये सांगितलेलं आहे. सेक्शन रजिस्ट्रेशन ॲक्ट 32, 33, 34 मध्ये सांगितलं आहे. ज्या व्यक्तीने सही केलेली आहे त्याच्या जागी जर समजा दुसरा व्यक्ती येत असेल पॉवर ऑफ अटर्नी होल्डर, मग त्यांनी ती पॉवर ऑफ अटर्नी व्यवस्थित केलेली आहे का ती चेक करायची. ती जर त्यांनी चेक केली, ती जर योग्य असेल ॲज पर सेक्शन 33, जर ती पॉवर ऑफ अटर्नी योग्य असेल तर त्यांनी तो डॉक्युमेंट एक्सेप्ट करायचा. आणि जर त्याच्या वतीनं जर समजा असं झालं की ज्यांनी सही केली आणि त्या व्यक्तीने असं सांगितलं मला हा डॉक्युमेंट मंजूर नाही, त्यांनी रिफ्यूज केलं, ही सही माझी नाही, सही केल्यानंतर देखील, तर मग सब रजिस्ट्रारला हा अधिकार आहे की त्यांनी तो डॉक्युमेंट रिफ्यूज करावा. किंवा त्याच्यासमोर जर असा व्यक्ती हजर झाला सही करणारा जो इडियट आहे, जो लुनॅटिक आहे किंवा मायनर आहे, मग तो डॉक्युमेंट रिफ्यूज करू शकतो. किंवा जो व्यक्ती ज्यांनी सही केली आणि तो मयत झालेला आहे त्याच्या वतीनं त्याचे वारसदार आले आणि त्यांनी जर असं रिफ्यूज केलं की बाबा हे डॉक्युमेंट आम्हाला मंजूर नाही, आम्हाला ही सही आमची मंजूर नाही आहे, त्यामुळं आम्ही हा डॉक्युमेंट ॲक्सेप्ट करत नाही, मग सब रजिस्टर रिफ्यूज करू शकतो. अर्थात काय, सेक्शन 34 मध्ये आणि 35 मध्ये हे सांगितलेलं आहे की सब रजिस्टरने या 3च कंडिशनमध्ये डॉक्युमेंट रिफ्यूज करायचं आहे. एक, ज्या व्यक्तीने सही केली त्यांनी रिफ्यूज केला. दुसरा, त्याच्यासमोर जर इडियट, मायनर किंवा लुनॅटिक आला तर. तिसरा, ज्यांनी सही केली तो मेला, त्याच्या वतीनं वारसदार आले आणि त्यांनी जर रिफ्यूज केला तर मग सब रजिस्ट्रार रिफ्यूज करू शकतो. ह्या 3च कंडिशन आहेत, चौथी कंडिशन नाही. ह्याचा अर्थ काय की सब रजिस्ट्रारला इतर कारणासाठी डॉक्युमेंट रिफ्यूज करता येत नाही. आपण ज्यावेळेस सब रजिस्ट्रारकडे जातो तो बऱ्याच वेळेला अशी कंडिशन टाकतो, काय, गुंठेवारी नाही, त्याला तुकडेबंदी लागू आहे, ह्या डॉक्युमेंट्स किंवा इतर कोणतं पीक पाणी, हे सगळं काहीही त्याला बघायचा अधिकार नाही असे सुप्रीम कोर्टाचे, मुंबई हायकोर्टाचे अनंत त्याच्यावरती अथॉरिटीज आहेत. परंतु तरी देखील सब रजिस्ट्रार लोक हे ऐकत नाही. आता मी तुम्हाला काही सायटेशन्स देतो. महत्त्वाचा मुद्दा इथे आपण घेतलेला आहे की सब रजिस्ट्रारला डॉक्युमेंट रिफ्यूज करायचा अधिकार नाही आणि जर रिफ्यूज करायचा असेल तर त्याने चॅप्टर 12 रजिस्ट्रेशन ॲक्टचा सेक्शन 71 प्रमाणे तो डॉक्युमेंट रिफ्यूज करायचा आणि त्याच्यावरती डॉक्युमेंटवरती रिमार्क पास करायचा की डॉक्युमेंट इज रिफ्यूज आणि त्याच्याकडं असणारी एक 2 नंबरची बुक असते, बुक नंबर 2,
त्याच्यामध्ये नोंद करायची आणि ज्या व्यक्तीचं डॉक्युमेंट रिफ्यूज केलेलं आहे त्या डॉक्युमेंटची कॉपी त्याला परत करायची. तो डॉक्युमेंट नाही करायचा. अर्थ काय झाला की त्यांनी डॉक्युमेंट एक्सेप्ट केला, रिफ्यूज केला, ओरिजिनल आपल्याकडे ठेवला आणि त्याची झेरॉक्स सर्टिफाईड करून त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग पुढचा पर्याय काय? आता ज्या अर्थी ओरिजिनल त्यांनी आपल्याकडे ठेवला ह्याचा अर्थ काय झाला, तो डॉक्युमेंट दुसरीकडे कुठेही होऊ शकत नाही. तो डॉक्युमेंट दुसरा सब रजिस्ट्रार एक्सेप्ट करू शकत नाही. त्याने जर असं मोगम सांगितलं हा डॉक्युमेंट होणार नाही, बऱ्याच वेळेला आपले वकील मित्रमंडळी काय करतात, त्यांनी सांगितलं नाही आहे चला आपण चाललो परत. तसं करता कामा नये, त्यांच्याकडे लेखी घ्यायचं. मग सबसेक्शन 2 मध्ये 71च्या सबसेक्शन 2 मध्ये हे सांगितलं तो डॉक्युमेंट तो दुसरीकडे कुठेही होऊ शकत नाही. आता त्यांनी रिफ्यूज केल्यानंतर आपल्याकडे पर्याय काय आहे? आपल्याकडे पर्याय सेक्शन 72 आणि त्या सेक्शन 72 खाली अपील दाखल करू शकतो 30 दिवसाच्या आतमध्ये. कोणाकडे? JDR म्हणजे रजिस्ट्रारकडे. JDR खालचं आहे, त्याच्यानंतर दाखल आपण JDR कडेच करतो. 30 दिवसाच्या आतमध्ये आपण अपील दाखल करायचं आहे. त्याच्यावरती निर्णय रजिस्ट्रार देणार. तो निर्णय काय देतो? एक तर तो डॉक्युमेंट एक्सेप्ट करा, पुन्हा सब रजिस्ट्रार सांगणार, आणि जर त्यांनी एक्सेप्ट करण्याची ऑर्डर दिली तर मग सेक्शन 58 ते 61 हे जे प्रोसिजर आहे ते त्यांनी फॉलोअप करायचे आहे आणि तो डॉक्युमेंट पूर्ण करायचा, त्याचा इंडेक्स तयार करायचा, त्याला डॉक्युमेंट नोंदवून घ्यायचा आणि तो डॉक्युमेंट परत त्या व्यक्तीला परत करायचा. आणि जर समजा असं झालं की ज्या व्यक्तीने डॉक्युमेंट सही केला होता आणि त्याने रिफ्यूज केलेला आहे म्हणून सब रजिस्ट्रारने तो डॉक्युमेंट रिफ्यूज केलेला आहे, मग त्याच्यासाठी काय दिलेलं आहे? सेक्शन 72 खाली आपण 73 खाली ॲप्लिकेशन करायचं. इथं अपील आणि ॲप्लिकेशन याच्यामध्ये फरक आहे. सेक्शन 73 खाली आपण ॲप्लिकेशन करतो, सेक्शन 72 खाली आपण अपील करतो. प्रोसिजर तीच आहे आणि रजिस्ट्रारकडे जाणार तो डॉक्युमेंट. रजिस्ट्रार पुढे असं ठरवणार की हा डॉक्युमेंट एक्सेप्ट करायचा का नाही करायचा. त्यांनी जर एक्सेप्ट करायची ऑर्डर केली तर सब रजिस्ट्रार तो घेणं आवश्यक आहे. पुन्हा तो जर म्हटलं नाही हा डॉक्युमेंट एक्सेप्ट होणार नाही किंवा त्यांनी सुद्धा अशी ऑर्डर केली, रिफ्यूज केलेला आहे, मग आपल्याला सेक्शन 77 खाली सिव्हिल कोर्टामध्ये सूट फाईल करता येतो आणि त्याच्यामध्ये सब रजिस्ट्रारला पार्टी करता येतो. पण अशी स्टेज आपल्याकडे येतच नाही. बऱ्याच वेळेला आपण डॉक्युमेंट त्याने रिफ्यूज केला, त्याचं उचलतो, त्याच्याकडनं दुसऱ्या सब रजिस्ट्रारकडे जातो, रे बाबा घे, नाही झालं तर त्याच्या संग काहीतरी आपण तडजोड करतो, तो डॉक्युमेंट नोंदवतो, काम संपतो. आता प्रश्न असा येतो की जर डॉक्युमेंट त्या सब रजिस्ट्रारने रिफ्यूज केला, रिफ्यूज करणं म्हणजे त्या माणसाने स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, त्याने रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे आणि तो डॉक्युमेंट रिफ्यूज करणारा कोण लागला? त्याच्यामुळे त्या माणसाला इंजुरी होत नाही का? इंजुरी याचा अर्थ फक्त मारलं म्हणूनच इंजुरी होते का? इंजुरी याचा अर्थ इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 44 खाली दिलेली आहे. इंजुरीचा अर्थ फायनान्शियल आहे, फिजिकल आहे, दोन्ही गोष्टी आहेत, मेंटली पण आहे. म्हणजे जर समजा तो उलटं बोलत असेल, काहीतरी असं इन्सल्टिंग बोलत असेल, ती सुद्धा इंजुरी आहे. तो डॉक्युमेंट रिफ्यूज करतो आणि आपल्याला परत देतो, आपला स्टॅम्प भरलेला आहे. सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना असते की हा जो स्टॅम्प भरलेला आहे हा सामान्य स्टॅम्प आहे. जर त्याने आपल्याला लिहून दिलं तर त्याची मुदत संपणार नाही हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे. ही गोष्ट आपण आपल्या पक्षाकडून समजून सांगितली पाहिजे. एकदा त्याच्याकडनं जर तुम्ही लिहून घेतलं की हा स्टॅम्प पेपर तुम्ही डॉक्युमेंट घेणार नाही तर मग तिथून मुदत ती संपणारच नाही. पुढचे पर्याय आपल्याला मोकळे आहेत. परंतु तो जर असं लिहून देत असेल आणि आपल्याला असं वाटतं की त्याच्या लिहिण्यामुळे आपल्या स्टॅम्पची मुदत संपत आहे आणि त्यामुळे आपल्याला इंजुरी होत आहे, त्यामुळे आपल्याला एक इन्सल्टिंग होत आहे. ॲडव्होकेट ह्या नात्याने मी असं म्हणतो, आपण ॲडव्होकेट्स ॲक्ट प्रमाणे कुठेही प्रॅक्टिस करू शकतो. मग आपण जर कुठेही प्रॅक्टिस करू शकतो तर हे डॉक्युमेंट सादर करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला आहे. हा डॉक्युमेंट सादर करण्याचा अधिकार आपल्याला आहे पक्षकाराच्या वतीने. मग आपण जर अर्ज त्याला दिला आणि त्याने आपल्याला जर आपल्या नावाने लेखी दिलं की बाबा हा डॉक्युमेंट आम्ही घेणार नाही, मग आपल्याला काय पर्याय आहे? माझं असं मत आहे तर सेक्शन 81 रजिस्ट्रेशन ॲक्ट त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन दिलेली आहे. एनी रजिस्टरिंग ऑफिसर और एनी एम्प्लॉई ऑफ द रजिस्टरिंग ऑफिसर एंडोर्सेस, कॉपीज, रजिस्टर्स एनी डॉक्युमेंट इलिगली. आता एंडोर्सेस याचा अर्थ काय? तो आपल्याला लेखी देतोय ना, ती एंडोर्समेंट झाली. कॉपी करून एखाद्या डॉक्युमेंटची कॉपी करून त्याच्यामध्ये काही चेंजेस करून जर देत असेल तरी सुद्धा ते कॉपी करून देतो आणि जर रजिस्टर करताना तो काही धांदली करत असेल मग अशा परिस्थितीमध्ये सेक्शन 81 खाली प्रोव्हिजन आहे आणि त्यात असा शब्द वापरलेला आहे टू एनी पर्सन. आता मी हटकून सेक्शन 81ची भाषा आपल्याला वाचून दाखवणार आहे जेणेकरून आपल्याला एक कळेल की बाबा रजिस्ट्रेशन ॲक्टच्या सेक्शन 81 खाली आपण काय करू शकतो.
मग पुढचं मी सांगतो. शॉर्टकटमध्ये वाचणार. सेक्शन 81 ची भाषा काय बघा. पेनल्टी फॉर इनकरेक्टली एंडोर्सिंग, कॉपिंग, ट्रान्सलेटिंग, रजिस्टरिंग डॉक्युमेंट्स विथ इंटेंट टू इंजर. आता त्याचं इंजर करण्याचा उद्देश आहे का नाही, तो ज्या अर्थी त्याला अधिकार नाही डॉक्युमेंट रिफ्यूज करण्याचा आणि तो आपल्याला लिहून देतो, म्हणजे तो त्याचं नालाफाड इंटेन्शन आहे का नाही, त्याचा मेन्सरी आहे का नाही, तो हटकून आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने असं लिहून देतो. मग पुढे काय म्हटलं, एव्हरी रजिस्टरिंग ऑफिसर अपॉइंटेड अंडर धिस ॲक्ट अँड एव्हरी पर्सन एम्प्लॉयड इन हिज ऑफिस फॉर द पर्पज ऑफ धिस ॲक्ट हू बीइंग चार्ज विथ द एंडोर्सिंग, त्याला असा अधिकार दिलेला आहे कशाचा, एंडोर्सिंग करण्याचा, कॉपिंग करण्याचा, ट्रान्सलेटिंग और रजिस्टरिंग ऑफ एनी डॉक्युमेंट प्रेझेंटेड और डिपॉझिटेड अंडर इट्स प्रोव्हिजन्स. आता इथे एक शब्द वापरले, प्रेझेंटेड और डिपॉझिट, दोन शब्द वेगळे वेगळे आहेत. डिपॉझिटेड याचा एक अर्थ वेगळा आहे, मी तो नंतर सांगतो तुम्हाला. प्रेझेंटेडचा अर्थ काय, आपण डॉक्युमेंट प्रेझेंट करतो. ओके, प्रेझेंटेड और डिपॉझिटेड अंडर इट्स प्रोव्हिजन्स, endorses, copies, translates or registers such document in a manner असा शब्द वापरला आहे, which he knows, त्याला माहित आहे, or he believes to be incorrect, त्याला माहिती आहे की आपण जे देतोय लेखन ते चुकीचं आहे तरी तो देतोय. intending thereby to cause or knowing it to be likely, त्याला हे पण माहिती आहे that he may thereby cause injury as defined in section 44 of the IPC to any person. शब्द काय म्हटलं, टू एनी पर्सन. इथे असं म्हटलं नाही टू द पार्टीज ऑफ द डॉक्युमेंट, टू एनी पर्सन. आता टू एनी पर्सन मध्ये ॲडव्होकेट सुद्धा आला का, त्यांनी डॉक्युमेंट रिफ्यूज करून दिला, मग मला ती फी परत द्यावी लागली ना. माझं डॉक्युमेंट होत नाही, माझ्या पक्षकाराने जर ती मी डॉक्युमेंट परत दिला तर पक्षकार काय असं डॉक्युमेंट परत घेणार, ती आपण जे त्याच्याकडनं 5, 10, 20 हजार जे काय घेतलेलं असेल ते आपल्याला परत द्यायचे, मग आपण परत देतो, आहे की नाही. पुढे काय दिलं, शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझन फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 7 years और विथ फाईन और विथ बोथ. म्हणजे सब रजिस्टरला सुद्धा 7 वर्षाची इथे शिक्षा आहे किंवा फाईन आहे किंवा दोन्ही आहे. पण ह्या सेक्शनचा वापर आपण कोणीच करत नाही आणि आजपर्यंत कोणीच केलेलं नाही. मी 4 फौजदारी केसेस पिंपरी कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत, सध्या हेरिंगला ठेवलेले सगळे चालू आहेत. ते रिजेक्ट होतील काय नाही होतील तो पुढचा भाग आहे, पण मी दाखल केलेले ह्या सेक्शनचा आधार घेऊन. आता सेक्शन 82 मध्ये काय म्हटलेलं आहे, ह्या चॅप्टर नंबर 14 ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सेक्शन 82 मध्ये जर एखादा व्यक्ती सब रजिस्ट्रारला म्हणजे फसवून डॉक्युमेंट करत असेल, त्याला विश्वासात घेऊन जर तो डॉक्युमेंट करत असेल, मग सेक्शन 82 लागतो. त्या व्यक्तीवर पण लागतो जो डॉक्युमेंट करीत आहे, सब रजिस्ट्रारवरती पण लागतो. पण सेक्शन 81 प्युअरली सब रजिस्ट्रारच्या अगेन्स्ट आहे. आता सेक्शन 83 मध्ये काय म्हटलेलं आहे, जर समजा तुम्हाला अशी कंप्लेंट दाखल करायची असेल सब रजिस्टरच्या विरुद्ध, तर तुम्हाला सेक्शन 83 खाली IGR कडनं परमिशन घ्यायची. पण ही परमिशन परमिसिव्ह आहे. परमिसिव्हचा अर्थ मिळणारच, प्रॉव्हिटरी नाही आहे की तुम्हाला प्रॉव्हिट केलं जाईल, तुम्हाला इन्क्वायरी केली जाईल, असं नाही आहे. सेक्शन 83 मध्ये असं लिहिलं आहे. तुम्ही तो सेक्शन वाचला तर तुम्हाला ते कळून जाईल. आणि सेक्शन 84 मध्ये असं सांगितलं की सब रजिस्टर जो आहे पब्लिक सर्वंट आहे. पब्लिक सर्वंट आहे म्हणून सर्रास कोर्ट आपल्याला एकच विचारतो, 197 खाली परवानगी आहे का, परमिशन घेतली आहे का. परंतु मी त्याच्यावरती आपल्याला सायटेशन देणार आहे सुप्रीम कोर्टाचे. त्यात हे सांगितलेलं आहे की सब रजिस्ट्रार किंवा असा अधिकारी ज्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या सँक्शन शिवाय रिमूव्ह करता येत नाही, फक्त त्याला सेक्शन 197 लागू आहे. सब रजिस्ट्रारला कोण रिमूव्ह करू शकतो, JDR आयजर आहे, बरोबर आहे ना. मग इथे स्टेट गव्हर्नमेंट आहे का, नाही. तो झटक्यात निर्णय घेऊ शकतो याला बाहेर काढा म्हणून. मग तो रिमूव्हल बाय गव्हर्नमेंट आहे का, त्याला सँक्शन घेतलंय का. जर त्याला सँक्शन लागणार असेल तर JDR काय ना आयजर काय ते पण काढू शकत नाही. त्याला फक्त स्टेट गव्हर्नमेंटच काढू शकतो. JDRला नाही काढू शकत, कलेक्टरला नाही काढू शकत, आयजरला नाही काढू शकत. पण सब रजिस्ट्रार तो आयजर काढतो ना, मग सँक्शनची गरजच नाही, बरोबर. मग त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये परवानगी घ्यायची आवश्यकता आहे का, असा एक मुद्दा आता निर्माण होतो आपल्यासमोर, बरोबर आहे ना. तर मी तुम्हाला 1972चं सुप्रीम कोर्टचं जजमेंट सांगत आहे. धर्मदास राय वर्सेस राम नगीनर राय.
डिव्हिजन बेंचचा जजमेंट आहे 1972चा. हा 1972मध्ये ज्यावेळेस जजमेंट आला, हा जजमेंट डायरेक्ट 1972मध्ये नाही आला. 1885 पासून बरेच जजमेंट आलेले आहेत. 1885 पासून, कारण रजिस्ट्रेशन ॲक्ट जो आहे तो 1862मध्ये झाला पहिला, मग 1866मध्ये झाला, मग 1877मध्ये पुन्हा अमेंड झाला आणि मग नंतर तो 1908मध्ये अमेंड झालेला आहे. अशा पद्धतीने 1972चं जे जजमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं की एखादा सब रजिस्ट्रार किंवा एखाद्या सब रजिस्ट्रारच्या चुकीमुळे जर कोणाचं नुकसान होत असेल, मग सब रजिस्ट्रारला लिबर्टी का द्यावे असं त्याच्यात सांगितलं आहे. त्याच्यावरती फौजदारी दाखल करू शकतो. मित्रांनो, ह्याच्यामध्ये एकूण 2005मध्ये पहिला जजमेंट आला होता सुप्रीम कोर्टाचा की सब रजिस्ट्रारने मालकी हक्क बघायचा नाही. काय त्याने फक्त सेक्शन 34 आणि 35 प्रमाणे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्याची ड्युटी आहे ती त्यांनी बघायची. त्याच्यामध्ये त्याने फक्त ज्या पद्धतीने सांगितलेलं की हा व्यक्ती ज्यांनी सही केली तो त्याच्यासमोर उभा आहे का नाही, एवढंच. एवढंच त्यांनी बघायचंय, बाकीचं त्यांनी बघायचं नाही. त्यांनी मालकी हक्काचा उतारा लावलाय का, सातबारा लावलाय का, प्रॉपर्टी कार्ड लावलाय का, हे काहीच बघायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला सांगतो 2010मध्ये अश्विनी अशोक क्षीरसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, दिलीप कर्णिक यांचं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी हे सांगितलंय की सातबारा लावण्याची आवश्यकता नाही, सबरजिस्ट्रारने सातबारा मागायचा नाही, त्याने फक्त जे डॉक्युमेंटमध्ये लिहिले तेवढंच बघायचं, डॉक्युमेंटची त्यांनी फोर्स करायचं नाही. जर त्याने डॉक्युमेंट नाकारलं तर तो गुन्हा आहे. त्याने डॉक्युमेंट जर एक्सेप्ट केला, मग कसलीही प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट असू द्या, गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीचं असू द्या नाही तर कोणाचंही असू द्या, एची प्रॉपर्टी बीने विकली किंवा बीची प्रॉपर्टी सीने विकली, ह्याच्याबद्दल त्यांनी काहीच बघायचं नाही. त्यांनी फक्त स्टॅम्प ड्युटी बघायची. हे 2010मध्ये दिलीप कर्णिक साहेबांचं जजमेंट आहे. त्यानंतर 2012मध्ये श्रीमती रोशन दळवी यांचं जजमेंट आलेलं आहे. ते काय आहे, चेअरमॅन ऑफ द सेक्रेटरी दी अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्यामध्ये पण त्यांनी हे सांगितले. आणि ह्या रोशन दळवी जस्टिसनी यांनी काय केलं, दिलीप कर्णिकांनी जे जजमेंट दिलं होतं ते त्याच्यामध्ये फॉलो केलेलं आहे, रेफरन्स केलेलं आहे. हे दोन जस्टिस साहेबांनी असं सांगितलं की सातबारा मागण्याची आवश्यकता नाही, मालकी हक्क बघायची गरज नाही. आणि रोशन दळवी साहेबांनी काय केलंय, सेक्शन 34 आणि 35चा पूर्ण डिटेल त्याच्यामध्ये रेफरन्स घेऊन सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने सबरजिस्ट्रारने वागायला पाहिजे. हे दोन जजमेंट झाल्यानंतर 2016मध्ये पुन्हा एक सायटेशन आलेलं आहे, सत्यपाल आनंद वर्सेस युनियन ऑफ इंडिया वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. तेही डिव्हिजन बेंचचं जजमेंट. त्यातही त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की सबरजिस्ट्रारनी फक्त आणि फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटी निभायची आहे, त्याला क्वासी ज्युडिशियल पॉवर्स दिलेले नाही आहे. त्याचं काम काय आहे, त्याने फक्त हे बघायचं की जो माणूस सही करतो तोच आहे का, त्याचं फक्त आयडेंटिटी त्यांनी घ्यायचं आहे, बाकी काही करायचं नाही. हे 2016मधलं जजमेंट आहे. मित्रांनो, यानंतर 2016मध्ये आपलं नागपूर खंडपीठाचं एक जजमेंट आहे. त्यातून थोडंसं हे झालेलं आहे, लक्ष्मी ईश्वर मोरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, 2016चं तो जजमेंट आहे. त्याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे, इलिगल बांधकाम जरी असेल, बेकायदेशीर बांधकाम असेल तरी सुद्धा सबरजिस्ट्रारने ते घेतलं पाहिजे. ते असं सांगू शकत नाही त्याच्यावरती बेकायदेशीर बांधकाम आहे, हे सँक्शन आणा वगैरे, हे विचारायची त्यांनी गरज नाही आहे. हे कोणाचं जजमेंट आहे, ह्याच्यामध्ये जस्टिस वासंती नाईक आणि A.S. चांदूरकर या दोघांचा हा जजमेंट आहे. डिव्हिजन बेंचच आहे हे पण. त्यानंतर 2018मध्ये रणजित मोरे, जस्टिस रणजित मोरे यांचं जजमेंट आहे. आणि ते पण कशामध्ये आहे, एक अश्विनी कुमार क्षीरसागर तुम्ही आता तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यानंतर पांडे म्हणून होते, नवीन काळे म्हणून आहे, ते पण सबरजिस्ट्रार होते. आणि तो अश्विनी, ह्या दोघांची जी FIR आहे, लोणावळ्याला होते बघा क्षीरसागर ते आणि एक काळे, ह्या दोघांच्या वरती जी FIR दाखल झाली होती 2010मध्ये, ती FIR 2018मध्ये रणजित मोरे जस्टिसनी क्रॅश केली. आणि हे सांगितलं की तुम्ही जी FIR दाखल केलेली आहे ती FIR चुकीची आहे, तुम्ही अशी FIR करू शकत नाही, कारण सब रजिस्ट्रारचं कर्तव्य आहे त्यांनी डॉक्युमेंट एक्सेप्ट केलं पाहिजे. जर त्यांनी एक्सेप्ट नाही केलं तर गुन्हा आहे, आणि केलं तर काही गुन्हा नाही. ह्या जजमेंटमध्ये पहिल्यांदाच ह्या जजमेंटमध्ये जो सेक्शन 44(1) रूल 44(1) ई जे आता म्हणतात ना, नियम 44(1) ई, म्हणजे
महाराष्ट्र रजिस्ट्रेशन रूल्स 1961 मधला 44(1) जे सब रजिस्ट्रार नेहमी त्याचा अर्थ लावतात की बाबा ह्याच्यामध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स जोडा, हे बेकायदेशीर आहे, बांधकाम नाही आहे किंवा 1 गुंठ्यापेक्षा कमी आहे, तुम्ही याच्यामध्ये हे कागदपत्र जोडा. हा जो रुलिंग आहे, ह्या रुलिंगमध्ये 2018 मध्ये रणजित मोरेने असं हेल्ड केलंय की हे जे 44(1) आहे ह्याच्यामध्ये लागू होत नाही. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या ऍक्टच्या संदर्भात, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन ऍक्ट लागू होतो, बाकीचा कोणताही कायदा लागू होत नाही असं त्याच्यात सांगितलं. मित्रांनो, यानंतर आपल्याला सांगतो 2021 मध्ये तेलंगणा हायकोर्टाचं एक जजमेंट आलं डिव्हिजन बेंच. त्याचं नाव आहे रविपट्टी वेंकटराव वर्सेस निजामपेट म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ह्याच्यामध्ये काय झालं होतं, समजा ए व्यक्तीने 3rd फ्लोअर जो इलिगल बांधकाम केलेला होता तो खरेदी केला आणि तो डॉक्युमेंट सबरजिस्ट्रारसमोर सादर केला. सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये तिथल्या IGRने आणि म्युन्सिपल कमिशनर म्हणजे तिथल्या कॉर्पोरेशनचा जो म्युन्सिपल कमिशनर होता त्यांनी गॅजेट्स काढलेले होते की जे बेकायदेशीर बांधकाम असतील अशा बांधकामाची नोंदणी सबरजिस्ट्रारने करायची नाही. हे कोणी काढलं? म्युन्सिपल कमिशनरने काढलं. आणि IGRने एक अजून गॅजेट काढलं होतं, तो असा होता की ज्या प्रॉपर्टी 30 फूट रस्त्याच्या वरती नसतील, 30 फूट रस्त्यावरती नसतील असे डॉक्युमेंट नोंदवायचे नाही किंवा जे बेकायदेशीर बांधकाम असतील असे डॉक्युमेंट्स नोंदवायचे नाही. हा रविपट्टी हायकोर्टात गेला. हायकोर्टात गेल्यानंतर तेलंगणा हायकोर्टाने ऑर्डर दिली सबरजिस्ट्रारला की असे कोणतेही आदेश तुम्हाला देता येणार नाही. म्हणजे IGRने किंवा म्युन्सिपल कमिशनरने असा कोणताही आदेश सबरजिस्ट्रारला द्यायचा नाही. कोणत्या सेक्शनमध्ये? सेक्शन 69 जो आहे रजिस्ट्रेशन ऍक्टचा तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्टचा आहे. म्हणजे IGRने सबरजिस्ट्रारवरती कंट्रोल ठेवायचा आहे. तो कंट्रोल म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. पण तुम्ही त्याला डायरेक्शन देऊ शकत नाही की तुम्ही अशा पद्धतीने वागा. ॲडमिनिस्ट्रेशन याचा अर्थ तिथं ऑफिसमध्ये तो व्यवस्थित काम करतोय का नाही, तो सेक्शन 55 ते 60-58 पर्यंत जे सांगितलेलं आहे इंडेक्स 2 ची मेंटेनन्स करतोय का नाही, लोक तिथं आल्यानंतर तिथं तो सगळ्यांना इंडेक्स 2 पाहायला देतोय का नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघायच्या आहेत. पण तुम्ही असं डायरेक्शन नाही देऊ शकत की हा डॉक्युमेंट तुम्ही नोंदवायचा नाही. असं तेलंगणा हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचचे जजेस होते MS रामचंद्र राव आणि T विनोद कुमार. ह्या दोघांनी हा जजमेंट दिलेला आहे. त्यात हे सांगितलं की IGRला म्युन्सिपल कमिशनरला असे आदेश देण्याचे अधिकार नाही आणि सबरजिस्ट्रारने असे डॉक्युमेंट्स नोंदवलेच पाहिजे ज्याच्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम जरी असलं तरी ते झालं पाहिजे असं याच्यामध्ये सांगितलं. मग आता तेलंगणा गव्हर्नमेंटने काय केलं? तेलंगणा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात गेली आणि आज रोजी तिथं SLP नंबर, तो SLP नंबर आहे 19/695/2021 सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. तेलंगणा गव्हर्नमेंटने तिथं स्टे मागितला आहे परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांना स्टे दिला नाही. त्याचं कारण असं आहे की हा जो जजमेंट त्यावेळेला दिला त्यावेळेला तेलंगणा हायकोर्टाने आर्टिकल 246 आणि आर्टिकल 254चा उल्लेख केलेला आहे. आर्टिकल 246 आणि 254 काय म्हणतात की जर सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा अस्तित्वात असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला इन डेरोगेशन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ॲक्ट यू कॅनॉट मेक एनी लॉ. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जर कायदा अस्तित्वात असेल तर राज्य शासनाला त्याच्या विरुद्ध कायदा बनवता येणार नाही. आपला रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे तो कॉन्करंट लिस्टमधला आहे, लिस्ट नंबर 3 मधला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे, ब्रिटिशांच्या वेळेचा कायदा आहे. ह्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट असा कोणताही कायदा बनवू शकत नाही. आणि हे सांगितलं की ह्याच्या विरुद्ध जर एखादा रूल नियम काही जर बनवला तर तो रूल नियम जे काय असेल तो बेकायदेशीर आहे आणि ठरवला जाईल असं त्याच्यात सांगितलेलं आहे. त्याची व्हॅल्यू 0 आहे. त्यानंतर मित्रांनो, हे सगळं चालू असताना ज्यावेळेला तेलंगणा हायकोर्टाने असा आदेश दिला तर तेलंगणा हायकोर्टामध्ये 5000 रिट पिटिशन दाखल झाले 2021 मध्ये. ही आत्ताची परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय. तेलंगणा हायकोर्टामध्ये 5000 रिट पिटिशन दाखल झाले का की सर्व लोक डॉक्युमेंट नोंदवत नाही आहेत म्हणून. मग काय करायचं? मग तिथेच तेलंगणा हायकोर्टाच्या तिथे विजय सेन रेड्डी म्हणून त्यांच्याकडे हे मॅटर आलं. मग त्यांनी काय केलं, 11 रिट पिटिशन एकत्र घेतले आणि सिम्बॉलिकली त्याच्यामध्ये ऑर्डर पास केली. आणि त्याच्यात हे सांगितलं या 11 रिट पिटिशनचा आम्ही डिस्पोजल करत आहे आणि ह्या डिस्पोजलमुळे संपूर्ण 5000 रिट पिटिशन जे आहेत ते आम्ही डिस्पोज ऑफ करीत आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक आदेश दिला. तो आदेश काय दिला? ऑल सब रजिस्ट्रार्स इन तेलंगणा गव्हर्नमेंट, Telangana state are directed to accept
द डॉक्युमेंट्स. दे कॅनॉट रिफ्यूज द डॉक्युमेंट्स. पुढे त्यांनी एक अजून डायरेक्शन दिलं की तेलंगणा गव्हर्नमेंटने SLP दाखल केलेली आहे, म्हणून तुम्ही पहिल्या पानाच्या सेकंड पेजवरती तुम्ही असं लिहू शकता की दिस डॉक्युमेंट इज रजिस्टर्ड ॲज पर द ऑर्डर ऑफ द हायकोर्ट आणि अँड दिस इज ड्यू टू दी ह्याचा जो डॉक्युमेंट केलेला आहे, कोणता आता जो डॉक्युमेंट केलेला आहे तो इज सब्जेक्ट टू दी आउटकम ऑफ द ऑर्डर ऑफ द SLP नंबर 19695/2021. त्याचा जो निर्णय होईल तो ह्या डॉक्युमेंटचं भविष्य ठरवेल, असं तुम्ही पाठीमागे लिहू शकता, असं ते सांगितलं. आज रोजी तेलंगणामध्ये सर्व डॉक्युमेंट्स एक्सेप्ट केले जात आहेत. मित्रांनो, हे जे चालत असताना मी पिंपरी कोर्टामध्ये 4 फौजदारी केस दाखल केल्या. त्याच्यानंतर मी एकदा पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर 12/7/2021 रोजी IGRने नवीन गॅझेट काढलेले, परिपत्रक काढलेले आणि त्याच्यामध्ये पुन्हा जे पूर्वी ऑर्डर झालेली होती 2016 मधला आणि 2018 मध्ये ज्याला इलिगल डिक्लेअर केलं होतं तेच पुन्हा रिपीट केलं. मग झालं असं की मी आणि पिंपरी बार यांनी मिळून 2 रिट पिटिशन मुंबई हायकोर्टात दाखल केले. जो रिट पिटिशन मुंबई हायकोर्टात दाखल केलेला आहे पिंपरी बारच्या वतीने, त्याचा नंबर आहे 5116/2021 आणि मी जो दाखल केलेला आहे त्याला नंबर दिलेला आहे 8704/2022. दोन्ही मॅटरचे आज हेअरिंगला ठेवलेले आहेत मुंबईला. आणि मी काय केलं, जो पिंपरी बार असोसिएशनचं रिट पिटिशन आहे त्याच्यामध्ये अनिल पारखे जे JDR आहेत त्यांनी असं रायटिंगमध्ये दिलेलं आहे की आम्ही एकही डॉक्युमेंट रिफ्यूज केलेलं नाही आहे आणि मी 12 डॉक्युमेंटची लिस्ट हायकोर्टात दिलेली आहे. हे बघा, हे 12 डॉक्युमेंट्स यांनी रिफ्यूज केलेले आहेत. आता तो JDR जो अनिल पारखे त्यांनी जे रिप्लाय त्याच्यामध्ये दिला होता तो तिथं खोटा पडला. मग आम्ही आज अर्ज काय दिला, हे दोन्ही रिट एकत्र चालू आहे आणि आज रोजी आजच्या तारखेला म्हणजे आत्ता आज तारखेला मुंबई हायकोर्टामध्ये गंगापूरवाले साहेब जे आहेत त्यांच्यासमोर आपलं मॅटर चालू आहे. त्याचा जो काही रिझल्ट होईल तो भाग मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहीत असेल की खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठाने नुकताच एक निर्णय दिलेला आहे 5/5/2022 रोजी. केसचं नाव आहे गोविंद सोलपुरे, बरोबर आहे ना, गोविंद सोलपुरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. 5/5/2022 रोजी निर्णय दिला. त्याच्यामध्ये सरळ सांगितले हे 12/7/2021 रोजी जो परिपत्रक काढलेला आहे हा चुकीचा आहे, इलिगल आहे, नल अँड व्हॉइड आहे आणि सब रजिस्ट्रारने हा जो परिपत्रक फॉलो करायचं नाही असं त्याच्यामध्ये डायरेक्शन्समध्ये सांगितलेलं आहे. तरी देखील आजही सब रजिस्ट्रार लोक रिफ्यूज करीत आहेत, एक्सेप्ट करत नाही. तर मी आता कंटेम्प्ट पण दाखल करतो, तो भाग निराळा आहे. आता मी जे आपल्याला सायटेशन्स दिले होते त्याच्यामध्ये मी जे तुम्हाला एक सांगितलं की सँक्शन नॉट रिक्वायर्ड बोललो होतो ना, तर तो एक सायटेशन तुम्हाला पाहिजे असेल तर लिहून घ्या. SK मिगलानी वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, इट इज व्हेरी क्लिअर फ्रॉम दिस प्रोव्हिजन दॅट दिस सेक्शन इज अट्रॅक्टेड ओनली इन केसेस वेअर पब्लिक सर्वंट इज सच who is not removable from his office save by or with the sanction of the government. It is not disputed that the appellant is not holding post where he could not be removed from the service except by or with the sanction of the government. In this view of the matters, even if it is held that appellant is a public servant, still provisions of section 197 are not attracted at all. याच्यामध्ये सांगितलं. तर मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे, तसा बोलायला खूप आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. सगळ्यांना आता कोर्टात जायची वेळ आलेली आहे.